मला काही समजतच नाही मुलांचं काय चाललेलं असतं. सॉरी 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 काका. ए इकडे कुठे जायचंय तुला? हा कुठे जायचंय? अहो, खरंच सॉरी म्हणलं ना. सॉरी काका सॉरी. सॉरी काय? हे इकडे ये, इकडे ये. इथे उभी राहा. माझं बोलणं संपलंय का? अति घाई संकटात नाही, समजलं का? अहो, काका घाई नव्हती, डोक्यात विचार सुरू होते. मी म्हणलं ना सॉरी. ए ए इकडे ये. इथे तो उभी राहा, शांतपणे उभी राहा. मी बोलतोय ना तुझ्याशी. हे बघ, हातचं सोडून पळत्याच्या मागं जायचं नसतं. माणसानं आहे ना, चालताना चालावं, खाताना खावं, बोलताना बोलावं, समजलं? पण काका एक प्रॉब्लेम आहे. आपण खाताना चावतो, चालताना बघतो आणि बोलताना विचार करतोच की. हे बघ, शाब्दिक कसरती केल्या म्हणजे आपण खूप हुशार आहोत असं वाटतं का काय तुला? काय नाव म्हणालीस तुझं? मैत्री. हे बघ, नाव नेहमी पूर्ण सांगावं, आपलं संपूर्ण नाव सांगावं. नाही, मला असंच आवडतं. मी नेहमी एवढंच सांगते नाव, मैत्री. म्हणजे ना, मी प्रोफेशनली पण एवढंच नाव सांगते, मैत्री. काय प्रोफेशन आहे तुझा? मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. काय? व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणजे तुम्ही कार्टून्स बघता का टीव्हीवर? नाही, मी बघत नाही. ठीक आहे, हरकत नाही. कार्टून्स म्हणजे ना, असे छोटे छोटे प्राणी असतात. म्हणजे प्राणी नसतात, ॲक्च्युली कॅरेक्टर्स असतात. ॲनिमेशन फिल्म कधी ऐकलंय का तुम्ही? ॲनिमेशन फिल्म असते ती. म्हणजे त्याच्यामध्ये असे प्राणी असतात, ते बोलत असतात. म्हणजे ते प्राणी असून सुद्धा माणसासारखे बोलत असतात. असे कॉन्व्हर्सेशन करत असतात ते, संवाद एक प्राणी दुसऱ्या प्राण्याशी. आणि मग ते जे बोलत असतात ना ते प्राणी, त्यांना आवाज द्यायला एक कोणीतरी माणूस लागतो. तर तो माणूस म्हणजे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असतो. तर ती मी आहे. म्हणजे मी त्यांना आवाज देते, बोलते त्यांच्या वतीने, चित्रविचित्र आवाज काढते. मी तुम्हाला करून दाखवते. बाबा बाबा बानाना banana, potato na. Life's like a box full of chocolates. You never know what you gonna get. हे भगवान, क्या मेरी कोक कभी नहीं भरेगी? हे भगवान, मुझे कुछ अच्छा उपाय बताना भगवान. क्या मेरी कोक कभी नहीं भरेगी? असे हे आवाज काढते मी. म्हणजे प्रयत्न करते. या माकड चाळ्याचे तुला पैसे मिळतात? काका, अहो फार मेहनत लागते हो याला. म्हणजे सोपं काम नाही ते. आणि आत्ताचं नाही बरं का, एकदम जुनं आहे. म्हणजे पहिल्या कार्टूनला तर वॉल्ट डिझनीने आवाज दिला होता ना. हो, मिकी माऊसला. 1900 काळातले. तुमच्या जन्माच्या आधीपासून आहे फिल्म, आत्ताचं नाही आहे. म्हणजे कदाचित तुम्हा भारतीयांना याची किंमत नसेल, पण जपानमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्टचे होर्डिंग्स लागतात मोठमोठे, आणि त्यांना सेयू असं म्हणतात मानाने. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक.
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.